त्यापैकी आपलं स्ट्रक्चर काय रेडी झालेला आहे. अँड जो आपला ओरिजिनल डिझाईन आहे तर याच्यामध्ये काय आहे, हा पार्ट कसा असा कट झालेला आहे, बरोबर ना? क्लिप केलाय सर. येस, म्हणजे त्याला काय केलं नाही, क्लिप केलाय, राईट. सो आपण आता तो पार्ट काय करायचा आहे, इथून असा एवढा कट करायचा आहे. ठीक आहे, तर त्यासाठी कुठली प्रॉपर्टी आहे, क्लिप पाथ. ओके, आता क्लिप पाथ मध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे जसं की सर्कल आहे, इलिप्स आहे, त्याच्यानंतर पॉलिगॉन आहे, राईट. आपला जो क्लिप करायचा पाथ तो कुठल्या प्रकारामध्ये येईल, पॉलिगॉन मध्ये येईल सर. पॉलिगॉन मध्ये आहे ना, 4 कॉर्नर्स आहेत, राईट. हा जो आपला क्लिप वाला पार्ट, हा जो सेक्शन आहे याच्यामध्ये किती कॉर्नर आहेत, 1 2 3 अँड 4. म्हणजे ट्रायंगल, स्क्वेअर, हे सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, पॉलिगॉन मध्ये येतं. पॉलिगॉन मध्ये येतात, राईट. तर आपण इथं 4 कॉर्नर किती पाहिजेत आपल्याला, इथं 1 2 3 आणि 4. ठीक आहे, किती कॉर्नर पाहिजेत, पॉलिगॉन. अँड इथे मी काय करतोय, एक्स कॉमा वाय फर्स्ट कॉर्नर, एक्स कॉमा वाय हा सेकंड कॉर्नर, एक्स कॉमा वाय हा थर्ड कॉर्नर, एक्स कॉमा वाय हा कितवा झाला कॉर्नर, 4 कॉर्नर झाले. ओके, तर आता इथून आपण ट्रॅव्हलिंग सुरू केलं समजा, राईट. आपला डिझाईन हा 4th क्वाड्रंट मध्ये आहे असं कन्सिडर करायचं आपल्याला. कॉर्डिनेट ऍक्सिस मध्ये जर आपण आपलं डिझाईन ठेवलं तर तो डिझाईन कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे, 4th क्वाड्रंट मध्ये आहे, राईट. म्हणजे इथं जे आहे हे काय कॉर्डिनेट ऍक्सिसचं ओरिजिन आहे, आणि इथं एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काय असतील, 0 0 0 ना. कॉर्डिनेट ऍक्सिसच्या सेंटरला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काय असतील, 0 0, करेक्ट ना? कन्फ्युज होते का? येस सर, 0 0 0 0, राईट. ठीक आहे, समजा मॅथ नको वाटत असेल कोणाला तर ते पण आपण बघू दुसऱ्या प्रकारे. म्हणजेच इथं एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू किती आहेत, 0 0. ठीक आहे, आता इथून आपण ट्रॅव्हल करत गेलो इथपर्यंत, कुठपर्यंत, एंड पर्यंत. इथं संपतं ना तो सेक्शन, राईट. आपण कॉर्डिनेट ऍक्सिस पासून राईट डायरेक्शनला काय करत गेलोय, शेवटपर्यंत ट्रॅव्हल करत गेलो. शेवटी तो काय आला, डेड एंड आला. समजा हे हॉल आहे तर ह्या हॉलचा काय डेड एंड आला, राईट. बट आपण कुठल्या ऍक्सिसला ट्रॅव्हल केलंय, एक्स ऍक्सिसला, राईट. म्हणजे एक्स ऍक्सिसचा टोटल डिस्टन्स जेवढा आहे तेवढा आपण ट्रॅव्हल केलंय. टोटल डिस्टन्स म्हणजे आपण त्याला 100% म्हणू शकतो का, राईट. टोटल डिस्टन्स म्हणजे 100%, राईट. बट ह्या कॉर्नरला वाय ची व्हॅल्यू काय असेल, 0. पण फक्त हॉरिझॉन्टली गेलोय, व्हर्टिकली ट्रॅव्हलिंग केलंय का काही, नाही. हे एक असं लॉजिक झालं. दुसरं मॅथमॅटिकल लॉजिक लावायचं झालं तर व्हॅल्यू ऑफ वाय अलॉंग एक्स ऍक्सिस इज 0, राईट. समजा तुम्हाला जे लक्षात राहत आहे ते लक्षात ठेवा, राईट. आपण काय केलंय, जे काही विड्थ आहे ती विड्थ आपण काय केली, ट्रॅव्हल केली पूर्ण. आपण काय म्हणतोय, हे जे लाईन आहे ह्या लाईनला आपण काय केली, टोटल विड्थ काय केली, ट्रॅव्हल केली. टोटल विड्थ म्हणजे किती झाली, 100% विड्थ. Yes. ओके, बट आपण विड्थ ट्रॅव्हल करताना हाईट काहीतरी ट्रॅव्हल केली का याची, नाही. आपण ह्या कॉर्नरला आहे, म्हणजेच समजा हा एक हॉल आहे, ही याची हे वरची भिंत आहे. आपण ह्या भिंतीलाच सलग काय कराय, पूर्ण त्याची विड्थ कॅल्क्युलेट केली. म्हणजे आपण त्याची हाईट काहीतरी ट्रॅव्हल केलंय का, काहीच नाही. काहीच नाही म्हणजे किती असणार, 0. ओके, आता इथनं आपण खाली ट्रॅव्हल करत आलोय. इथनं आपण कुठपर्यंत ट्रॅव्हल करत आलोय, इथपर्यंत ट्रॅव्हल केलंय. ठीक आहे,
ओके, आता इथं सांगा, इथं x ची व्हॅल्यू किती होती? 100%. 100% होती. आणि त्याच लाईनला आपण y डायरेक्शनला खाली आलोय. म्हणजे समजा हे जर y ऍक्सिस आहे, तर y ऍक्सिसला x ची व्हॅल्यू चेंज होते का हो? नाही होत. ती आहे ती. म्हणजे समजा ती म्हणजे y ऍक्सिसला जर आपण समजा एखादी पॅरलल लाईन काढली, ही आपली y ऍक्सिस. व्हॅल्यू ऑफ x along y axis is value of x along y axis is 0. बट y axis ला जर समजा आपण एखादी पॅरलल लाईन काढली, तर त्या पॅरलल लाईन वरती जी काही x ची व्हॅल्यू असेल ती काय असते थ्रू आउट द त्या ऍक्सिसला किंवा थ्रू आउट द त्या लाईनला काय असते? सेम असते, कॉन्स्टंट असते. चेंज होते का ती? नाही. म्हणजेच इथं x किती असणार? जे इथं होतं तेच x इथं पण असणार. म्हणजेच किती असणार? 100%. 100%. अँड आता इथून आपण काय करूया, हाईट म्हणजे आपण पूर्ण विड्थ कव्हर केली. आता आपण काय करूया, ह्या भिंतीच्या साइडने चालत आलो. म्हणजे आपण काय करतोय, समजा ही हाईट आहे, हाईट म्हणता येणार नाही, विड्थ आणि काय म्हणता येईल, रुंदी आणि लांबी है ना. आता आपण ह्या भिंतीने चालत आलोय, तर y ची व्हॅल्यू इथं चेंज होत चालली आहे. इथं y ची व्हॅल्यू 0 होती आणि आपण इथपर्यंत आलो, राईट. म्हणजे ऑलमोस्ट आपण किती जवळपास एक 70-80% काय केलंय आपण, डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय. म्हणजे इथं y ची व्हॅल्यू किती असेल? 80% ना, 75%, राईट. सो इथं y ची व्हॅल्यू टाकेल 75%. आता इथून वापस आपण ह्या कॉर्नरला आलोय. हे कॉर्नर म्हणजे y ऍक्सिस आहे. हे कॉर्नर म्हणजे काय? y ऍक्सिस. आणि y ऍक्सिसला x ची व्हॅल्यू किती असते? 0. आणि y ऍक्सिस हे आपलं कोऑर्डिनेट ऍक्सिस आहे. तुमचं कोऑर्डिनेट ऍक्सिसचं काय सेंटर आहे, राईट. आणि इथून आपण पूर्ण y ऍक्सिस काय केलंय, जेवढं काही ते डिस्टन्स होतं ते पूर्ण डिस्टन्स काय केलंय, ट्रॅव्हल केलंय. म्हणजे किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय? जेवढं अवेलेबल होतं तेवढं. म्हणजेच किती? 100%. 100%. ओके, झालं. समजलं का? ह्याच्यात काही डाऊट आहे? नाही सर, क्लिअर आहे? सगळ्यांना कळालं ना? येस सर. Yes. सपोज फिरता नाही येणार का? ठीक आहे, मला आता असा जर समजा शेप क्रिएट करायचा आहे, सांगा कोण सांगणार आहे? कसा करायचा क्रिएट? राईट अँगल ट्रायंगल. येस, सांगा व्हॅल्यू काय असतील असा ट्रायंगल. सगळ्यात पहिल्यांदा सांगा किती कॉर्नर आहे? 3. x, y, y, y. 3 ट्रायंगल आहे, ठीक आहे. अँड आपला शेप कसा आहे? Right angle. राईट अँगल ट्रायंगल. म्हणजेच हा तो नेहमी काय विचार करायचा की आपला डिझाईन कशामध्ये आहे? कुठल्या क्वाड्रंट मध्ये? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. म्हणजे हा जो कॉर्नर आहे तो तुमचा ओरिजिन आहे, सेंटर पॉइंट है ना कोऑर्डिनेट ऍक्सिसचा. इथे x आणि y च्या व्हॅल्यू काय असतील? 0,0. 0, 0, राईट. ठीक आहे. आता ह्या कॉर्नरला सांगा x ची आणि y ची व्हॅल्यू काय असतील? 100% हरून 100%. 100%. 100% करेक्ट आहे का? Yes. करेक्ट आहे का नागेश? करेक्ट आहे. करेक्टच आहे, राईट. दोन्ही व्हॅल्यू काय? 100%. 100%, राईट. अँड इथं आलो वापस. आता ह्या कॉर्नरला काय व्हॅल्यू असतील x आणि y च्या? 0,100%. 0,100%. 100%. ठीक आहे.
0,100%. राईट. आता म्हणजे जे आपली हाईट आहे ती प्रॉपर नाही आहे, त्यामुळे तो तसा राईट अँगल ट्रायंगल व्यवस्थित दिसत नाहीये, पण ऍक्च्युली हा राईट अँगल ट्रायंगलच आहे, कारण हा तो कॉर्नर आहे, तिथला अँगल किती आहे? 90 डिग्री. 90 डिग्री. ठीक आहे. आणि सपोज हाच असा ऑपोजिट पाहिजे असता तर, म्हणजे हे कॉर्नर इकडे पाहिजे असतं, हा जो व्हाईट शेप आहे ना तशामध्ये जर डिझाईन पाहिजे असतं तर कसं केलं असतं? म्हणजे असं सुरू झालं, असं केलं असतं. सगळ्यात पहिला क्वेश्चन काय विचारायचा? कॉर्नर किती आहेत? किती कॉर्नर आहेत? 3 कॉर्नर. राईट. सो एक्स वाय कॉमा एक्स वाय एक्स वाय. राईट. सो इथं वापस तोच क्वेश्चन की आपला डिझाईन काय? फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंट मध्ये. राईट. अँड एकदा आपला क्वाड्रंट समजला ते आपण पॉईंट लगेच लक्षात येतात. इथं एक्स आणि वायची व्हॅल्यू काय असतील? 0 0 0 0. 0. इथं एक्स आणि वायची व्हॅल्यू काय असतील? 100 0 100% आणि 0. एक्स 100% आणि वाय 0. 0. आणि इथं काय असतील व्हॅल्यू? 100 100 100% 100%. 100%. ठीक आहे. सो म्हणजे एवढं कॅल्क्युलेशन करायचं पण गरज नाही पडत. जनरेट राईट. सो बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला ऑनलाईन काय करून देतात, फ्लिपकार्ट जनरेट करून देतात. राईट. तर हे वेबसाईट बुकमार्क करून ठेवा ना. इथे एक इमेज आहे. राईट. आणि त्या इमेजला तुम्हाला काय करायचं? कन्वर्ट कुठल्याही क्लिप पाथ मध्ये करायचं. फक्त इथं काय करायचं? सिलेक्ट करायचं इमेज आणि इथं बघा झाला क्रिएट क्लिप पाथ. तो उचलून टाकायचा कुठे? इथं ओके. कुठलाही घ्यायचा आहे. समजा आता सर्कल पाहिजे. सर्कल आहे का इथं? सर्कल साठी कुठला आहे मेथड आहे? सर्कल साठी सर्कल मेथड आहे. पॉलिगॉन साठी पॉलिगॉन मेथड होती. सर्कल साठी कुठली मेथड आहे? सर्कल सर्कल. तर ते आपले हाईट वगैरे थोडेसे वेगळे आहेत, त्यामुळे ते कटून चाललंय. पण आपण बघू शकतो की सर्कल काय झालाय? क्रिएट झालाय. बरोबर ना? हाईट म्हणजे असते आपण 150 VH वगैरे काहीतरी. बघा सर्कल वाढत चाललाय. त्याला आणखी बेसिकली सर्कल आपलं काय होतंय? क्रिएट होतंय. सो याच्यामध्ये काही डाऊट आहे? काही क्वेश्चन आहे? क्लिअर आहे? Yes. आता याच्यानंतर आपल्याला काय पाहिजे? हा लोगो पाहिजे. राईट. अँड तो लोगो आपण इथं कसा आणू शकतो? पोझिशन देऊन आणू शकतो. आपला जो हा हिरो सेक्शन आहे, त्या हिरो सेक्शनला काय झालंय? ब्रॅकेट क्लोज नाही झाला का कुठं? अच्छा आहे. हिरो इमेज हा जो सेक्शन आहे आपला कुठं आहे? हा वाला. राईट.
याच्यामध्ये सपोज मी जर म्हटलं एक अँकर टॅग घेतला, याला म्हटलं लोगो अँड याच्या एफ ऑफकोर्स काय असलं पाहिजे, इंडेक्स डॉट HTML. अँड इथं जर म्हटलं लोगो, तर हा लोगो मला इथं आणायचा आहे. तर इझी वे काय असेल, पोझिशन देऊन आपण इथं आणू शकतो राईटली त्याला. Right. मग सांगा पोझिशन कसं देणार. झिरो सेक्शनला हा यस, हिरो सेक्शनला काय म्हणणार, रिलेटिव्ह तुम्हाला पोझिशन रिलेटिव्ह अँड याच्यामध्येच आहे ना तो आपला लोगो. लोगो लोगोला काय म्हणणार, पोझिशन ऍब्सोल्यूट Absolute. लोड. तो आपण काहीतरी एक्सप्रेस देऊ 40 राईट, लेफ्ट 40 40. ओके, बस आता काय करायचं तुम्हाला, इथं लोगोच्या ऐवजी इथं टाकायचं आहे इमेज assets, images and logo white. तर अल्ट मध्ये टाकायचं आहे लोगो, राईट मध्ये टाकायचं आहे लोगो. ओके, काय झाला प्रॉब्लेम, विड्थ काय झाली, जास्त झाली है ना. सो हिरो इमेज and इथं सपोज म्हटलं विड्थ 120 पिक्सल अप्लाय होईल का, नाही सर, कशामुळे नाही होणार, डिस्प्ले इनलाईन ब्लॉक. डिस्प्ले इनलाईन ब्लॉक वापरावा लागेल, कारण लोगो आपण लोगो जो क्लास आहे तो कोणावरती अप्लाय केलाय, अँकर वरती. अँकर काय, इनलाईन एलिमेंट आहे ना. सो एकदा चेक करून बघा झालंय का आपलं काही. विड्थ किती घेतोय तो, 120 घेतोय. अच्छा, अप्लाय झाली राव विड्थ, इनलाईन असूनच काय अप्लाय झाली. ओके, तरी पण त्याला इनलाईन ब्लॉक देऊन टाकू, कारण आपल्याला माहिती आहे हा कुठला एलिमेंट आहे, इनलाईन एलिमेंट आहे राईट. आणि ह्या लोगोच्या आतमध्ये जे इमेज आहे ती इमेजची विड्थ जास्त आहे. आता ह्या इमेजला आपल्याला ह्या अँकरची विड्थ अप्लाय करायची आहे, तर इमेजला काय म्हणणार, विड्थ 100%. विड्थ 100% राईट. सो याच्या आतमध्ये जो इमेज टॅग आहे, हे नेस्टिंग समजतं ना सगळ्यांना आता. Yes, sir. स्ट्रक्चर बघा, हिरो सेक्शन, त्याच्यामध्ये अँकर टॅग आणि त्याच्यामध्ये इमेज. Image. ठीक आहे, जास्त झाली विड्थ. 80 पिक्सल. ओके, ठीक आहे. आता दुसरा पार्ट काय आपला, हे बटन आणि हा टेक्स्ट, बरोबर ना. हॅलो, येस सर. बटन आणि तो टेक्स्ट पाहिजे आपल्याला राईट. सो आपण इथे काय करू, एक डिव घेऊ. जनरली आपण हिरो सेक्शनच्या आतमध्ये जेव्हा कंटेंट टाकतो त्याला काय क्लास देतो, कॅप्शन राईट. कॅप्शन मध्ये एक h1 घेतलाय, त्याला म्हटलं हेडिंग प्रायमरी. याच्यामध्ये हे दोन वेगवेगळे हेडिंग आहेत आपल्या राईट. हे एक हेडिंग आहे आणि ही पण एक हेडिंग आहे राईट. आणि त्याच्यानंतर आपल्याला हा बटन पाहिजे, तर इथे एक स्पॅन घेऊ आपण. स्पॅन क्लास काय देणार आहे, हेडिंग प्रायमरी मेन, आणि याच्यामध्ये काय म्हटलं, आउटडोअर्स हेडिंग प्रायमरी सब, आणि इथं काय राव, Is where life happens. is where life happens right.
ठीक आहे. ओके, फोटोज इज वेअर आणि इज वेअर लाईफ हॅपन्स, राईट. ठीक आहे. आता याला आणायचं आपल्याला कुठे इथं सेंटरला. सेंटरला सर. तर एक तर आपण याला पोझिशन देऊन आणू शकतो, जे आपण ऑलरेडी केलेलं आहे, राईट. कसं देणार पोझिशन आणून? कॅप्शनला हिरो ऑलरेडी आपला कुठला आहे, हिरो सेक्शन जो आहे ऑलरेडी काय सर पोझिशन फ्लेक्स नाही करू शकतो ना? हा सर. दोन्ही Flex. डिस्कस करतो मी. आपण हे करून बघू आणि त्याच्यानंतर लगेच त्याला फ्लेक्स मध्ये करू. Yes. आपण सगळ्यात जास्तीत जास्त गोष्टी फ्लेक्स मध्येच करायच्या तिथं. पण एक रिव्हिजनचा पार्ट म्हणून वापरायचं पोझिशन का डायरेक्ट फ्लेक्स वापरायचं? वापरायचं सर. वापरून बघायचं ना. हो. कॅप्शन त्याला काय म्हणणार पोझिशन Absolute. टॉप 50%. लेफ्ट 50% and Translate. Translate Minus 51. minus 50%. minus 50%. आला सेंटरला. आता हे साइड बाय साइड नाही आहेत कारण स्पॅन टाकलाय आपण. स्पॅन इनलाईन एलिमेंट आहे त्यामुळे ते दोन्ही एका लाईनला स्टार्ट आहेत, राईट. त्याची सीएसएस वेगळी आहे, बट इथपर्यंत माहिती आहे आपल्याला हे कसं सेंटरला आणायचं, राईट. ठीक आहे. बट हे वापरायचं तर त्यापेक्षा दोघांना पॅराग्राफ दिला असतो तर दोघांना पॅराग्राफ तरी चालेल. ते एका खाली एक आले असते ना ऑटोमॅटिक. एका खाली एक आले असते. यस, ते चालतंय. ओके, परफेक्ट. आता याला आणायचं सेंटरला. कसं आणणार सांगा? डिस्प्ले फ्लेक्स. कॅप्शनला काय म्हणू शकतो आपण? डिस्प्ले फ्लेक्स. त्याच्यानंतर जस्टिफाय कंटेंट सेंटर. आला नाही ना. सेंटर. ओके. प्रॉब्लेम काय? कॅप्शनची Height नाही आहे हाईट नाही. ना. तर कॅप्शनला काय म्हणावं आपल्याला? हाईट जेवढी पॅन्टची हाईट आहे तेवढी घे बाबा. आला, राईट. बट हे असं करण्यापेक्षा मे बी आपल्याला डिस्प्ले फ्लेक्स मल्टिपल जागी लागल, जस्टिफाय कंटेंट सेंटर मल्टिपल जागी लागल, अलाइन आयटम पण मल्टिपल जागी लागू शकतं. तर ह्या तिघांना आपण काय करू? तिघांना काय करणार आपण? Mix. काय करणार? युटिलिटी. दोन चॉईस आहेत, दोन्हीपैकी कुठलं वापरायचं सांगा. हेल्पर क्लास. हेल्पर क्लास युटिलिटीज. किंवा ही सीएसएस म्हणजे समजा आता ही सीएसएस तर फिक्स आहे. कशासाठी? तुम्हाला एखाद्या Center चाइल्डला साठी. सेंटरला आणायचं असेल तर तर याचे हेल्पर क्लासेस create करतात. एक काय करू शकते? मिक्सिंग क्रिएट करू शकते ना. तुम्हाला फक्त काय आणायचं आहे? @ मिक्सिंग नेम @ आणि याच्यामध्ये सगळ्या गोष्टी टाकून द्या. आणि जिथं तुम्हाला चाइल्डला काय करायचं आहे एक्झॅक्टली सेंटरला आणायचं आहे तिथं जाऊन फक्त काय करणार आता? @ include. @ सेंटर. सो दोन्ही चॉईस आहे तुमच्याकडे, राईट. मी दोन्ही पण लिहून ठेवते, मग जे वापरायचं ते वापरू शकता. युटिलिटी मध्ये हा क्लास तर 100% बऱ्याच जागी लागणार आहे. डिस्प्ले फ्लेक्स, डिस्प्ले फ्लेक्स. त्याच्यानंतर जस्टिफाय कंटेंट काय लागतात मला? हे मला क्लास जस्टिफाय सेल झाला तो. Justify content. जस्टिफाय कंटेंट आहे. अच्छा, जस्टिफाय राईट. सो हा क्लास लागणार आहे मला नेहमी. म्हणून मी तर काय करतो, जस्टिफाय कंटेंट नावाचा एक क्लास बनवला, राईट. आणि तर म्हटलं जस्टिफाय कंटेंट
सेंटर जस्टिफाय कंटेंट क्लासचं पण नाव टाकणार काय सेंटर. आलं ना लक्षात काय करतोय आपण ज्या सीएसएसच्या प्रॉपर्टी आपल्याला कॉमन लागतात इनडायरेक्टली आपण बुटस्ट्रॅपला काय करतोय फॉलो करतोय. बुटस्ट्रॅप मध्ये असेच क्लासेस आहेत ना. हो सर हो. त्याच्यानंतर अलाइन Item. Center. सेंटर. ठीक आहे. त्याच्यानंतर अलाइनमेंटचे क्लासेस पण लागतील आपल्याला. कुठले कुठले अलाइनमेंट लागतात राव. टेक्स्ट सेंटर ऑलरेडी आहे नाही आपल्याकडे. ठीक आहे. आणखी काय पाहिजे Text right, text left. टेक्स्ट राईट. अच्छा ठीक आहे. बाय डिफॉल्ट लेफ्ट त्याच्यात आपल्याला काय लागलं आता राईट. ओके. आता हा टेक्स्ट सेंटर जो क्लास आहे तो आपल्याला ऍक्च्युली वापरायची गरज आहे. कुणावरती सांगा. Caption. कॅप्शन वरती हेडिंग दोघांपैकी कुठे वापरू शकतो. पण हा सेंटरला आहे का No. नाही आहे ना. तर सध्या तर मी याच्यावरती टाकतो. नंतर जर समजा आपल्याला वाटलं की बाबा सेंटर इथं टाकायचं आहे तर इथं टाकून देऊ. ठीक आहे. काय झालं कसं का नाही आला सेंटरला राव कसं का नाही आला सांगा. सर टेक्स्ट TAXT झाले सर. नाही अच्छा ठीक आहे. टीए Spelling, sir. पण Spelling. तिकडे सेव्ह कर तिकडे काय केले मी. तिकडे Copy same कर. tax. अच्छा ओके येस. तो इश्यू नाही आहे. इश्यू दुसरा आहे. काय सांगा. तर तो क्लासला द्यावा लागेल बहुतेक. बघा इथं सीएसएस तुम्हाला दिसते का क्लास दिसतोय त्याची सीएसएस इथं अप्लाय झाली आहे का. तर ते इम्पोर्ट करायला लागेल ना. येस. तो पार्शियल्स काय झालाय इम्पोर्ट करायचा राहून गेलाय. दिसतोय का इथं कुठं ना. फक्त बेसवाला आपण कॉल केला बाकीचे बेसच्या नंतर एनिमेशन त्याच्यानंतर कुठला आहे Topography. टायपोग्राफी आहे युटिलिटी आहे टायपोग्राफी. झाला सेंटरला आला क्लास. क्लास लागत नव्हता बिकॉज पार्शल आपण काय केलेलं आहे Import. Import. इम्पोर्ट केलं नाही. Import. तिथपर्यंत डाऊट आहे काही नाही काही सर question? काही डाऊट नाही सर. ओके ठीक आहे. आता आपल्याला हे हेडिंग काय करायचे फॉन्ट साइज फॉन्ट साईज काय लेटर स्पेस spacing वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अप्लाय करायच्या. ठीक आहे. ओके. सो आता फॉन्टशी रिलेटेड गोष्ट आहे म्हणजेच फॉन्टशी रिलेटेड गोष्ट असेल तर कुठल्या टायपोग्राफी टायपोग्राफी. कुठल्या पार्श्वमध्ये गेली पाहिजे ती गोष्ट टायपोग्राफी. टायपोग्राफी. सर आधी तिकडे इम्पोर्ट करून घ्या. अच्छा टायपोग्राफी इम्पोर्ट केलं ना आताच. केलंय का. हो. आहे ओके. सो हेडिंग प्रायमरी प्रायमरी. अच्छा हेडिंग प्रायमरीचा कलर काय कलर कलर व्हाईट ना राईट. व्हाईट नावाचा कलर आपण इथं ऑलरेडी व्हेरिएबल मध्ये डिक्लेअर केलेला आहे.
ओके. ओके, आता याला सांगा काय काय सीएसएस अप्लाय करायचे. फॉन्ट साइज, फॉन्ट And? वेट, फॉन्ट वेट, स्पेसिंग, लेटर फॉन्ट स्पेसिंग, म्हणजे बोल्ड द्यायचा का फॉन्ट वेट का वेगळं काय द्यायचं आहे. मार्जिन बॉटम. आणि टेक्स्ट ट्रान्सफॉर्म अप्पर केस आहेत. सो ठीक आहे. टायपोग्राफी मध्ये प्रायमरी मध्ये आपण कुणाला द्यायचे सीएसएस. पॅरेग्राफला द्यायचं सर. पॅराग्राफला कुठला पॅराग्राफचा काही क्लास आहे. दोन्ही हेडिंग प्रायमरी मेन आणि सब. मध्ये ऍड टाकून करू शकतो ना सर. हा एकच मिनिट. सो इथं काय म्हणतात आपण फॉन्ट साईज 60 पिक्सल. त्याच्यानंतर फॉन्ट वेट आपण बोल्ड नको आहे. फॉन्ट वेट काय करायचं थोडस लाईट करायचं आहे 400. त्याच्यानंतर टेक्स्ट ट्रान्सफॉर्म अप्पर केस, लेटर स्पेसिंग 20 पिक्सल अँड टेक्स्ट ट्रान्सफॉर्म अप्पर केस. आणि मार्जिन किंवा पॅडिंग, मार्जिन बॉटम आहे. मार्जिन द्यायचं का. ठीक आहे, बघू आपण मार्जिन लागते का. अच्छा, काय झालं राव. सीएसएस लागले नाही. कसं काय नाही लागली. इम्पोर्ट केले. करेक्ट. अच्छा, पार्शल तर आपण बरोबर घेतोय ना. टायपोग्राफी येस. काय प्रॉब्लेम आहे राव. नाही झाले ना. कंपाईल झालं नाही. कंपाईल झालं. यांचा हेच इश्यू आहे राव. समजत नाही काय प्रॉब्लेम आहे. बघतो होते. Strange. सीएसएस कंपाइल होत नाहीये. हो सर. एनपीएम न करता येईल. आता काय ऑप्शन्स नाही. तिथे हाच इश्यू आहे. पण तिथं एवढा नसेल असं वाटतं. सांगा कमांड काय. npm
रन कंपाईल सेस. कंपाईल सॅस इथं आपण लिहिलेलं आहे कुठं पॅकेट डॉट जेसॉन मध्ये हो. कंपाईल सॅस. ओके काहीतरी इश्यू आहे त्याच्यामुळे कंपाईल होत नाहीये है ना कुठे इश्यू आहे तो issue तर व्हेरिएबल डिपेंड आहे असं म्हणतात ते. तर प्रायमरी टेक्स्ट आहे का ते टेस्ट तुम्ही काढून टाकलं होतं. येस 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 त्याच्यामध्ये इश्यू झालाय याचा हा एक फायदा आहे नोट्स याचा की एरर पटकन देतो तो आणि आपण तिथं एरर समजतंय सर कोणता एरर आहे. ओके तर आता आपण याला काय काय सीएसएस अप्लाय केले ते एकदा बघून घेऊ ठीक आहे पॉइंट इथे येऊ राईट फॉन्ट साईज माहिती आहे आपल्याला फॉन्ट साईज वाढवायची होती फॉन्ट वेट बाय डिफॉल्ट लाईट असतं तर आपण 400 केलंय म्हणजे लाईटच आहे ऍक्च्युली ते भेटलं तर ना लाईट नसतं तर काय असतं लाईट नसतं तर काय असतं रेग्युलर असतं. रेग्युलर असतं नाही कारण पॅराग्राफ इनहेरिट होते कुणामधून इथं हेडिंग मधनं हेडिंग मधून बोल्ड आहे राईट कारण H1 जो आहे त्याचा फॉन्ट वेट काय बोल्ड इथं दिसतो ना H1 चा फॉन्ट वेट बोल्ड आणि इथं पॅराग्राफला पण बघा तो इनहेरिट झालाय फॉन्ट वेट याच्यावर याच्यावर ते आडवी लाईन नाही म्हणजे ही प्रॉपर्टी ओव्हरराईट नाही झाली ही काय झाली इनहेरिट झाली H1 ची फॉन्ट वेट बोल्ड प्रॉपर्टी कोणावरती इनहेरिट झाली पॅराग्राफ वरती राईट त्यामुळे नाहीतर बाय डिफॉल्ट पॅराग्राफ काय असतो लाईटच असतो लाईट म्हणजे 400 मी तर आपल्याला वापस द्यायची गरज का पडली कारण आपण त्याला टाकले कोणाच्या आतमध्ये ओके ठीक आहे अँड आता इथं मार्जिन बॉटम द्यायचं असं वाटतंय बट मार्जिन बॉटमच्या ऐवजी आपण एक दुसरी प्रॉपर्टी देऊ लाईन हाईट 1.5 झाला स्पेस हो सर हो. ही लाईन हाईट प्रॉपर्टी आपल्याला थ्रू आउट द ऍप्लिकेशन सेम असते मग ते हेडिंग असो की पॅराग्राफ असो लाईन हाईट हे प्रॉपर्टी काय असते थ्रू आउट द ऍप्लिकेशन सेम असते मग ती कुठे टाकली पाहिजे बॉडी युनिव्हर्सल सिलेक्टर मध्ये टाकायची नुसतं सेक्टर टाका किंवा बॉडी मध्ये पण टाकायची सर. सगळ्यांना कारण ही पण प्रॉपर्टी काय होते इनहेरिट होते ऍक्च्युली टेक्स्टची प्रॉपर्टी आहे ना हो टेक्स्टची प्रॉपर्टी. तर टेक्स्टच्या प्रॉपर्टी इनहेरिट होतात पण टेक्स्टच्या प्रॉपर्टी इनहेरिट न करणारा एक एलिमेंट आहे कोणता अँकर टॅग. अँकर टॅग काय करतो टेक्स्टच्या प्रॉपर्टी इनहेरिट नाही करत. नाही ओके आता हा दुसरा वाला प्रकार बट याच्या आधी आपल्याला काय बघायचं आहे सीएसएस चा आपल्याला एक पॉवर यूज करायचा कुठलं नेस्टिंग वाला राईट आपला सिलेक्ट काय इथं हेडिंग प्रायमरी मेन आहे. मेन आणि याला असं नाव द्यायचं कारण काय आपल्याला सीएसएस मध्ये याचं नेस्टिंग वापरायचं होतं इथं काय म्हणणार अँड मेन म्हणजेच बिहाइंड द सीन हा काय हेडिंग प्रायमरी मेन. हेडिंग प्रायमरी मेन राईट आणि सगळी सीएसएस ने मिळतो टाकून द्या ओके आणि हे कुठेतरी मी सीएसएस वापरले आहे ते आपण ओव्हरराईट करावं लागलं नंतर चेक करू आपण टेस्टिंग साठी बनवलं होतं ना हे ठीक आहे जसं हेडिंग प्रायमरी मेन आहे दुसरा क्लास काय आपला अँड सब. ठीक आहे त्याला जवळपास सेम प्रॉपर्टी आहेत फक्त व्हॅल्यू काय असतील वेगळे असतील वेगळे असतील. साइज 20 पिक्सल देन फॉन्ट वेट फॉन्ट वेट जास्त आहे 600 लेटर त्यानंतर स्पेसिंग लेटर स्पेसिंग 10 पिक्सल. पिक्सल टेक्स्ट ट्रान्सफॉर्म अपर केस. टेक्स्ट ट्रान्सफर राईट तर याच्यातल्या सेम कोणत्या प्रॉपर्टी आहेत टेक्स्ट ट्रान्सफॉर्म आणि पॅराग्राफ हा जो आहे पॅराग्राफ काय करतो टेक्स्टच्या प्रॉपर्टी इनहेरिट करतो ना टेक्स्टच्या प्रॉपर्टी सगळे एलिमेंट इनहेरिट करतात एक्सेप्ट अँकर टॅग अँकर टॅग हो. टाकू ना डबल टाकायची गरज आहे का आता याच्यामध्ये आणि याच्यामध्ये नाही नाही
म्हणजे हे काय अँड रिप्रेझेंट. अँड काय रिप्रेझेंट करतोय हेडिंग प्रायमरी. ओके क्लिअर आहेत पर्यंत? हो सर हो. येस. अॅनिमेशन राहिले. अॅनिमेशन राहिलंय आणि दुसरं काय राहिलं राव फॉन्ट फॅमिली. फॉन्ट फॅमिली सॉरी फॉन्ट फॅमिलीच्या ऐवजी काय म्हणायला पाहिजे गुगल फॉन्ट्स. कुठला फॉन्ट वापरला याच्यामध्ये आधी याला रिमूव्ह करा सगळ्यांना जे सिलेक्ट केले ते आणि इथं सर्च करा लोटो असं काहीतरी आहे ना का लॅटो आहे. लॅटो आहे लॅटो. आणि लॅटो मध्ये आपल्याला कोणते कोणते पाहिजेत 400 700. 400 रेग्युलर पाहिजे. इटॅलिक नाही वापरला ना कुठं. नाही नाही. कॉपी तरी पण नाही झाली कारण काय राहिलं आणखी फॉन्ट फॅमिली लावायची फॉन्ट फॅमिली कुठं लावून द्यायची मग टायपोग्राफी मध्ये बॉडी मध्ये. राईट. आणि आणखी एका जागी आहे जी इनहेरिट नाही करत. कोण इनहेरिट नाही करत अँकर टॅग इनहेरिट करत नाही. अटॅक नाही करत ना. सो ए लिंक ए सिक्रेट. एक प्रॉपर्टी आणखी वापरतो आपण टेक्स्ट डेकोरेशन. डेकोरेशन नंतर. ओके परफेक्ट. ठीक आहे इथं काय डाऊट आहे नाही सर. क्लिअर आहे ना. हो सर. ओके आता आपल्याला याच्यावरती अॅनिमेशन आणायचं आहे. काय अॅनिमेशन आणायचं आहे तो लेफ्ट ना आतमध्ये येतोय आउटडोअर्स ना. रिफ्रेश केल्यानंतर बघा तो लेफ्ट ना आतमध्ये येतोय थोडासा पुढे जातोय पुन्हा वापस येतोय रिव्हर्स बॅक. करेक्ट. हो सर. सो त्यासाठी काय करावं लागेल सांगा. की फ्रेम वापरावं लागेल. की फ्रेम वापरावं. एक अॅनिमेशन घेणार आपण इथं की फ्रेम. काय आयडेंटिफायरला नाव देऊ मी स्लाइड. राईट. राईट साइडनं काय येतोय तो आतमध्ये येतोय. राईट. सो त्याला जेव्हा अॅनिमेशन सुरू झालं त्यावेळेस तो कुठं असला पाहिजे हा आउटडोर कुठं असला पाहिजे इथं कुठतरी असला पाहिजे. येस. राईट. मग ते कसं करणार सांगा. 0 to 100 मध्ये 0 ला आपण इकडे घेऊ शकतो म्हणजे लेफ्ट साइडला मायनस म्हणजे याला आधी इथं आणावं लागेल हो सुरुवातीला. हो. राईट. जेव्हा आपलं अॅनिमेशन सुरू होतंय हा आउटडोअर कुठं पाहिजे इथं कुठतरी पाहिजे. म्हणजे तिकडे न्यायचं आहे तर काय म्हणणार आपण ट्रान्झिशन ट्रान्सफॉर्म ट्रान्सलेट एक्स मायनस असं कुठली तरी नाव बघा त्याला. करेक्ट ना. येस सर. हे बरोबर अॅनिमेशन संपल त्याला वापस इथं त्याच्या ओरिजिनल पोझिशनला आणलं पाहिजे. राईट. म्हणजे 0% ला म्हणजे जेव्हा तुमचं अॅनिमेशन सुरू झालं 0% ला असेल तेव्हा ट्रान्सलेट एक्स मायनस त्यावेळेस ट्रान्सलेट एक्स मायनस 120 पिक्सल. आणि याची ओपेसिटी पण काय करू आपण 0 करू. आणि पुन्हा 50% ला
हा ठीक आहे, बघू ना आपण हळूहळू. 100% ला तो त्याच्या थोडं- ओरिजिनल पोझिशन म्हणजे ट्रान्सफॉर्म ट्रान्सलेट एक्स किती असलं पाहिजे 0 0 आणि ओपेसिटी किती पाहिजे. 1 आता हे स्लाइड इन जे अॅनिमेशन आहे ते आपण कुठं वापरायचं आहे, टायपोग्राफी मध्ये. आणि त्यासाठी काय असलं पाहिजे, अॅनिमेशनची फाईल वरी असली पाहिजे आणि टायपोग्राफीची खाली असलं. खाली असली पाहिजे, आणि जे काही आहे बरोबर. राईट. सो इथंच टाकणार ना अॅनिमेशन. अॅनिमेशन नेम काय, स्लाइड 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 इन राईट ड्युरेशन काय दिलं सपोज 5 सेकंड. सेकंड. टायमिंग फंक्शन इज इन इन आउट वगैरे काय. डिले द्यायचा का नाही द्यायची. नाही द्यायचा आहे. सपोज आपण म्हणा 2 सेकंड डिले म्हणा तर काय होईल, 2 काय सेकंद होतं? चालू. इटरेशन काउंट सपोज 2 म्हटलं. डायरेक्शन फॉरवर्ड. येस. स्क्रीन बोर्ड नको काही. त्याच्यात पण आपला बऱ्याच व्हॅल्यू काय करायच्यात, काढून टाकायच्यात. राईट. काहीच चालू नाही. तिथे 5 सेकंद राहिलं असत. यस घ्यायचं. Yes. 0.5 च्या पुढे यस घ्यायचं. अच्छा अच्छा. ओके. हो. आपण ड्युरेशन थोडस फास्ट दिलं होतं ना त्याच्यामध्ये. अरे आता काय झालं, Refresh करा. Refresh करा सर. नाही रिफ्रेश काय करणार, लाईव्ह सर्व्हर आहे. स्ट्रेंज आहे. ठीक आहे, अॅनिमेशन होतंय. बट आता हे अॅनिमेशन एक्झॅक्टली जसं पाहिजे तसं नाहीये. इथलं अॅनिमेशन बघा, ह्या अॅनिमेशन मध्ये काय होतंय, टेक्स्ट इकडनं येतोय, थोडासा पुढे चाललाय, पुन्हा मागे यायला ओरिजिनल आहे. राईट, ओरिजिनल पोझिशन येतोय. म्हणून इथं आपण काय केलं पाहिजे की जो आपण अॅनिमेशन लिहिला, अॅनिमेशन कुठे लिहिलाय इथं, अॅनिमेशन मध्ये एक इथं पॉइंट टाकायचा ऍट 80%. तू काय करशील, ट्रान्सफॉर्म ट्रान्सलेट. थोडस पुढे घेऊन जा. हो. राईट. येस. पुढे जाऊन वापस येते. आणि हे 2 वेळेस कसं काय होते, कारण इथं काय म्हटलं आपण, तू हे केलं आपण. Count, राईट. त्या दोन्ही गोष्टी काढून टाकल्या. आणि हा पण आता काय करू आपण, 8 ठेवू. ठीक आहे. येस. तर सिमिलरली ह्याला पण अॅनिमेशन लिहायचं आहे, बट ऑपोजिट डायरेक्शन, रिव्हर्स डायरेक्शन. जसं की हा इन राईट होता, तसंच आपण एक की फ्रेम लिहावं लागेल. स्लाइड इन लेफ्ट. फ्रेम स्लाइड इन लेफ्ट. अँड सांगा काय काय गोष्टी आहेत. हे प्लस जाईल, प्लस हे मायनस. बाकी सगळं सेम आहे लॉजिक. इथं काय म्हणणार आपण, अॅनिमेशन नेम, ड्युरेशन 0.8 सेकंद, टाइम फंक्शन झूम आउट, आणि बाकी काहीच नव्हतं. असं काय होतं का, रिफ्रेश कशा होत नाही. ठीक आहे, वर्क होत आहे. ओके, इथं काय डाऊट आहे, नाही सर काही नाही. ड्रॉप होत आहेत का, नाही.
एक दोघ जण गेले वाटतं कोणतरी. ठीक आहे. आदित्य नाही गिरीधर का? सर गेले. हा नाही आदित्य. ते आणि पूजा दोघं नव्हते का? अरे यार. सदाशिव पण नाही. ठीक आहे, चालतंय, थांबू आपण इथं, उद्या करू कंटिन्यू. उद्या थोडा वेळ जास्त मिळेल. येस. सकाळी उद्या परवा सुट्टी आहे, तर 2 दिवस करू आपण जास्तीत जास्त कव्हर करायचं. चलो बाय. ठीक आहे, संध्याकाळी भेटू टाईप स्क्रिप्टच्या. येस.